नमस्कार. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्स पाहिले. सरकारनं आपला अर्थसंकल्प नेहमी संतुलित ठेवला पाहिजे. उत्पन्नाची आणि खर्चाची बाजू समान राहील अशा प्रकारेच राजकोषीय धोरण राबवलं पाहिजे. अशा प्रकारची मांडणी या तत्वामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी केली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ फंक्शनल फायनान्स, ज्याला मराठीमध्ये आपण कार्यात्मक वित्ताचे तत्व असं म्हणू शकतो, हे कार्यात्मक वित्ताचे तत्व आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कार्यात्मक वित्ताचे तत्व ही संकल्पना मांडण्याचं श्रेय अब्बा पी लर्नर या अर्थशास्त्रज्ञाकडे जातं. अब्बा पी लर्नर हे जन्माने रशियन मात्र कर्माने ब्रिटिश किंवा नागरिकत्वाने ब्रिटिश आणि अमेरिकन अशा प्रकारचे अर्थशास्त्रज्ञ होते. आणि अब्बा पी लर्नर हे प्रामुख्यानं केन्सचे फॉलोअर मानले जातात. त्यांच्या विचारांवर जॉन मेनॉर्ड केन्स आणि तत्सम स्वरूपाच्या पॉल सॅम्युएल्सन यासारख्या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांना केन्सचे फॉलोअर्स किंवा केन्सच्या विचारांची पाठराखण करणारे अर्थशास्त्रज्ञ म्हटलं जातं. सामान्यतः हे तत्व, कार्यात्मक वित्ताचं तत्व, अब्बा पी लर्नर यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये मांडलं. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडांमध्ये संपूर्ण जगभरच्या अर्थव्यवस्थांमध्ये किंवा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आर्थिक इनसिक्युरिटी किंवा असुरक्षितता दूर कशी करता येईल आणि त्यासाठी राजकोषीय धोरणाचा साधन म्हणून वापर कसा करता येईल अशा प्रकारची मांडणी करण्याचा प्रयत्न यामध्ये लर्नर यांनी केला. हे तत्व प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमध्ये सरकारनं हस्तक्षेप करावा, हस्तक्षेप केला पाहिजे आणि त्या हस्तक्षेपाचे सकारात्मक या चांगले परिणाम कशा प्रकारे घडून येऊ शकतात यावर भर देणारे हे तत्व आहे. केन्सच्या परिणामकारक मागणीच्या तत्वाला समोर ठेवून राजकोषीय धोरण कशा प्रकारे राबवता येईल आणि त्यातून अर्थव्यवस्था संतुलित कशी होऊ शकेल किंवा सुरक्षित कशी होईल अशा प्रकारची मांडणी या तत्वामध्ये केली गेली. हे तत्व डेफिसिट स्पेंडिंगला महत्त्व देणारं आहे. अर्थव्यवस्थेमधली बेरोजगारीची पातळी दूर करण्यासाठी सरकारनं तुटीचा अर्थसंकल्प मांडला पाहिजे. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारनं आपला खर्च नेहमी जास्त ठेवला पाहिजे की जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये लोकांच्या हातामध्ये पैसा जाऊन वस्तू आणि सेवांची मागणी वाढेल आणि त्यातून गुंतवणुका वाढून अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी कमी व्हायला मदत होईल अशा प्रकारची मांडणी या तत्वामध्ये केली. त्यामुळे हे तत्व प्रामुख्याने डेफिसिट स्पेंडिंगला, तुटीच्या अर्थसंकल्पाला महत्त्व देणारं तत्व आहे. दुसरी गोष्ट, टॅक्स पॉलिसी वापरून किंवा करांची धोरण वापरून, करविषयक धोरण वापरून सरकारनं कंझ्युमर स्पेंडिंग नियंत्रित केलं पाहिजे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर महागाईची परिस्थिती निर्माण झाली तर ती महागाईची परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी सरकारनं टॅक्स पॉलिसी वापरावी अशा प्रकारचं वकिली या तत्वानं केली की अशा प्रकारची मांडणी या तत्वामध्ये केली गेली आहे. त्यामुळे महागाई होते म्हणून सरकारनं आपला खर्च कमी करण्याची गरज नाही आहे, तर महागाई नियंत्रणासाठी सरकारनं आपली करांची पॉलिसी वापरावी. जर सरकारनं प्रत्यक्ष कर वाढवले आणि अप्रत्यक्ष कर कमी केले तर त्यातून अर्थव्यवस्थेमधली महागाई नियंत्रणात येऊ शकते आणि त्यामुळे करविषयक धोरण वापरून महागाई नियंत्रण करण्याचा प्रयत्न सरकारनं करावा अशा प्रकारची मांडणी केली गेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्थेमधले इंटरेस्ट रेट्स किंवा अर्थव्यवस्थेमधला कॅश फ्लो नियंत्रित करण्यासाठी सरकारनं आपलं राजकोषीय धोरण वापरलं पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये जर सरकारनं मोठ्या प्रमाणात गुंतवणुका केल्या तर आपोआपच अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी उद्योजकांना गुंतवणुकांसाठी पैसा कमी उपलब्ध राहील आणि त्यामुळे गुंतवणुकांसाठी मागणी देखील कमी होईल आणि इंटरेस्ट रेट्स नियंत्रणात यायला मदत होऊ शकेल. त्यामुळे अशा प्रकारे सरकारनं आपलं राजकोषीय धोरण वापरून व्याजदर नियंत्रणासाठी प्रयत्न करायला हवेत अशा प्रकारची मांडणी
या तत्वामध्ये केली गेली. म्हणजे एकूणच राजकोषीय धोरण वापरून अर्थव्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या मॅक्रो लेवलवरच्या किंवा स्थूल आर्थिक स्वरूपाच्या समस्या आहेत त्या नियंत्रणात आणल्या जाव्यात. म्हणजेच सरकारची एकंदरीत अर्थव्यवस्थेमधली भूमिका खूप ॲक्टिव्ह, कार्यक्षम स्वरूपाची असली पाहिजे, अशा प्रकारचं म्हणणं लर्नर यांनी या तत्वाद्वारे मांडलंय. हे तत्व काही संकल्पनांवर आधारित आहे किंवा या तत्वामधल्या काही प्रमुख संकल्पना, प्रमुख काही बाबी आहेत, प्रमुख घटक आहेत, ते आपण थोडक्यात समजावून घेऊया. फंक्शनल फायनान्सनुसार किंवा कार्यात्मक वित्तानुसार सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. फक्त राष्ट्रीय नव्हे, देशाच्याच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे. कारण जगातली कुठली अर्थव्यवस्था ही सेल्फ रेग्युलेटिंग नाही. जसं हे म्हणतात, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की अर्थव्यवस्था सेल्फ रेग्युलेटिंग असतात, त्याचा एक मेकॅनिझम असतो. हे कार्यात्मक वित्ताच्या तत्वाला मान्य नाही. अर्थव्यवस्था सेल्फ रेग्युलेटिंग, स्वनियंत्रित असू शकत नाही. त्यांचं नियंत्रण सरकारनं केलं पाहिजे आणि त्या नियंत्रणासाठी सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे. ही पहिली बाब. दुसरी बाब म्हणजे द प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टेट शुड बी एन्श्युअर प्रॉस्परस इकॉनॉमी. सरकारच्या धोरणाची जी काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टानुसार अर्थव्यवस्थेचा भरभराट हा महत्त्वाचा मानला गेला पाहिजे. किंवा अर्थव्यवस्थेचा भरभराट नजरेसमोर ठेवून सरकारनं आपली उद्दिष्ट ठरवली पाहिजेत आणि त्यानुसार सरकारनं काम केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची काय तर अर्थव्यवस्थेची भरभराट होणं, अर्थव्यवस्थेला तेजीकडे नेणं, हे जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, हे तत्व दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये मांडलं गेलं. म्हणजे पहिली जागतिक महामंदी नुकतीच संपली होती आणि त्यानंतर हे तत्व मांडलं गेलं. त्यामुळे या तत्वाच्या मांडण्यात ती एक पार्श्वभूमी आहे मंदीची. ओके, त्याचा एक परिणाम म्हणता येईल की या तत्वाच्या नुसार सरकारच्या धोरणाच्या मध्यवर्ती ही अर्थव्यवस्थेची भरभराट असली पाहिजे. अर्थव्यवस्थेची भरभराट सरकारनं विचारात घेतली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अंतिमतः पैसा ही सरकारचीच निर्मिती आहे. मनी इज अ क्रिएचर ऑफ द स्टेट. पैसा निर्माण कोण करतं तर सरकारच निर्माण करतं. त्यामुळे या तत्वानुसार मनी हॅज टू बी मॅनेज्ड. पैशाला नियंत्रित केलंच पाहिजे, पैशाचं व्यवस्थापन केलंच पाहिजे, सरकारनं त्यामध्ये लक्ष घालायलाच हवं. ओके, त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या पैशाच्या पुरवठ्याला आणि मागणीला नियंत्रित करण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजे. तो पैसा आपोआप मॅनेज होणार नाही. मार्केटमध्ये आलेला पैसा आपोआप मॅनेज होणार नाही, त्याचं व्यवस्थापन आपोआप साधलं जाणार नाही. मार्केट फोर्सेस त्यामध्ये काही करू शकत नाहीत. बाजारपेठेमधला मागणी पुरवठ्याचा नियम त्यामध्ये काही करू शकत नाही. सरकारनं त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. थोडक्यात अर्थव्यवस्थेमधल्या इन्फ्लेशनसाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजे. इन्फ्लेशन किंवा भाववाढ नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिस्कल पॉलिसी शुड बी डायरेक्टेड इन द लाईट ऑफ इम्पॅक्ट ऑन दी इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेवर परिणाम काय होतात हे विचारात घेऊन राजकोषीय धोरण आखलं पाहिजे. ओके, तर राजकोषीय धोरणाच्या प्रत्येक पावलाचे, प्रत्येक निर्णयाचे अर्थव्यवस्थेवर परिणाम काय होतात हे विचारात घेऊन मग राजकोषीय धोरण आखलं जायला पाहिजे. आणि त्यामुळे सरकारचं जे बजेट आहे, सरकारचा जो अर्थसंकल्प आहे, तो त्यानुसार अर्थसंकल्प मांडला पाहिजे, त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. ओके, त्यामुळे अर्थसंकल्प बॅलन्स करायचा आहे, त्याचं संतुलन करायचं आहे, हे फारसं महत्त्वाचं नाही. अर्थसंकल्प संतुलित नसला तरी चालेल, किंबहुना तो नसावाच. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अर्थसंकल्प संतुलित असावा अशा प्रकारची मांडणी करतात. परंतु कार्यात्मक वित्ताचं तत्व असं म्हणतंय की अर्थसंकल्प संतुलित नसावाच, संतुलित असण्याची गरज नाही, त्याचा विचार करण्याचीच गरज नाही. महत्त्वाचं काय? महत्त्वाची आहे प्रॉस्पेरिटी, भरभराट. अर्थव्यवस्थेमध्ये भरभराट महत्त्वाची आहे. अर्थव्यवस्था तेजीकडे जाणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्था तेजीकडे जाण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सरकारनं करावं, राजकोषीय धोरणाद्वारे करावं आणि त्यानुसार आपला अर्थसंकल्प सरकारनं सादर करावा. एक प्रकारे हे कार्यात्मक वित्त असं सुचवतंय की सरकारनं अगोदर अर्थव्यवस्थेला भरभराटीला नेण्याच्या दृष्टिकोनातून काय काय आवश्यक आहे ते पाहावं, अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या समस्या आहेत ते समजावून घ्यावं, भरभराटीला नेण्याच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेमध्ये काय काय आवश्यक आहेत ते पाहावं आणि मग त्यानुसार सरकारनं आपले खर्च
ठरवावेत आणि मग आपले खर्च निर्धारित करून झाल्यानंतर मग उत्पन्नाचा विचार करावा. त्यामुळे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जे सांगतायत की अंथरूण पाहून पाय पसरावं, ते काही बरोबर नाहीये असे तत्व म्हणते. लर्नर यांच्या मते तसा विचार न करता अगोदर खर्चांची आखणी करावी, खर्च अगोदर करावेत, उत्पन्नाचं नंतर पाहता येईल. उत्पन्न कमी पडलं तर हरकत नाही, तुटीचा अर्थसंकल्प मांडावा आणि मग ती तूट भरून काढण्यासाठी सरकारने कर्ज उचलायला काही हरकत नाही. अशा प्रकारची मांडणी, अशा प्रकारची भूमिका या तत्वामध्ये केली गेली. आणखीन एक महत्त्वाची आयडिया म्हणजे the amount of pace of the government spending should be set in light of the desired level of activity and taxes should be levied for their economic impact rather than to raise the revenue. सरकारला जे टॅक्सेस लावायचे आहेत, कर लावायचे आहेत, त्यातून सरकारला उत्पन्न मिळणारच आहे, परंतु उत्पन्न मिळण्याचा मार्ग म्हणून सरकारनं करांकडे पाहू नये. सरकारनं आपले कर हे अर्थव्यवस्थेला परिणाम साधण्यासाठी वापरायचे. थोडक्यात सरकारनं करांकडे साधन म्हणून पाहावं, साध्य म्हणून नव्हे. करांमधून उत्पन्न तर मिळेलच, तर मग उत्पन्न मिळण्याचा एक मार्ग म्हणून सरकारने करांकडे पाहू नये, तर अर्थव्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या गोष्टी नियंत्रित करण्यासाठी, वेगवेगळ्या समस्या नियंत्रित करण्यासाठी आणि सरकारचे वेगळे हेतू साध्य करण्यासाठी एक साधन म्हणून करांकडे सरकारनं पाहिलं पाहिजे. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये महागाई झाली तर अप्रत्यक्ष कर कमी करावेत, जेणेकरून वस्तू आणि सेवांच्या किमती कमी व्हायला मदत होईल. भले उत्पन्न कमी झालं तरी चालेल. किंवा प्रत्यक्ष कर वाढवावेत, लोकांच्या हातामध्ये पैसे कमी येतील आणि त्यामुळे महागाई कमी येईल. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला काय करायचंय हे ठरवावं आणि त्यानुसार करविषयक धोरण सरकारनं राबवलं पाहिजे. उत्पन्न मिळण्याचा मार्ग म्हणून त्याकडे पाहू नये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्स जे म्हणतंय ते फक्त व्यक्तिगत गोष्टींना लागू आहे, वैयक्तिक बाबींना लागू आहे. प्रिन्सिपल ऑफ साऊंड फायनान्स सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेलं आणि आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं प्रिन्सिपल साऊंड फायनान्स जे आहे ते व्यक्तीला लागू आहे, सरकार नावाच्या व्यवस्थेला नव्हे. वैयक्तिक पातळीवर व्यक्तीनं, कुटुंबानी आपला खर्च बॅलन्समध्ये ठेवावा, उत्पन्न खर्च वाढवू नये, उत्पन्न पाहून खर्च करावेत, कर्ज निर्माण करू नये, हे व्यक्तीसाठी ठीक आहे. सरकारने असा विचार करू नये. सरकारनं विचार काय करावा? सरकारनं विचार केला पाहिजे की आपण खर्च वाढवला पाहिजे, आपली हेतू साध्य झाले पाहिजे. त्यासाठी भले खर्च वाढला तरी चालेल, उत्पन्नाचा विचार फारसा करू नये. ओके, कर्ज झालं तरी चालेल, हा विचार सरकारनं करावा. ओके, अशा प्रकारची मांडणी दर्शवणारे तत्व किंवा आयडिया, ज्या संकल्पना या तत्वाच्या मागं मांडल्या गेलेल्या आहेत. ह्या हे प्रिन्सिपल ऑफ फंक्शनल फायनान्स जे आहे किंवा कार्यात्मक वित्ताचे तत्व जे आहे त्याच्या पाठीमागे 3 प्रकारचे रूल आहेत, 3 प्रकारचे नियम आहेत. ते जरा थोडक्यात समजावून घेऊया. 3 प्रकारच्या नियमांनी हे तत्व बांधलं गेलेलं आहे. थोडक्यात कार्यात्मक वित्ताचं तत्व समोर आणण्यासाठी किंवा कार्यात्मक वित्ताचं तत्व प्रत्यक्षात अवलंबताना सरकारने हे 3 प्रकारचे नियम लक्षात घ्यावेत असं लर्नर म्हणतात. त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे द गव्हर्नमेंट शॅल मेंटेन अ रिझनेबल लेवल ऑफ डिमांड ॲट ऑल टाइम्स. सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये एक मागणीची किमान पातळी कशी टिकून राहील हे पाहिलं पाहिजे. ओके, मागणीची पातळी कशी टिकून राहील हे पाहिलं पाहिजे. लक्षात घ्या, लर्नर हे केन्सचे फॉलोअर्स आहेत, केन्सचे पाठीराखे आहेत. लर्नर्स यांच्यावर त्यांच्या विचारांचा प्रभाव होता. ओके, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं विश्लेषण हे केन्सप्रमाणेच मागणीच्या बाजूचं विश्लेषण आहे. अर्थव्यवस्थेमध्ये मागणी टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे. मागणी टिकून राहील तर बाकीच्या गोष्टी राहतील. त्यामुळे जर सरकारनं जर आपलं स्पेंडिंग कमी केलं तर त्यातून काय होईल? बेरोजगारी निर्माण होईल. त्यामुळे स्पेंडिंग कमी न करता सरकारनं स्पेंडिंग वाढवत राहिले पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर महागाई निर्माण झाली तर सरकारनं अप्रत्यक्ष कर कमी केले पाहिजेत. ओके, त्यामुळे इन्फ्लेशन सारखा प्रॉब्लेम टॅकल करण्यासाठी किंवा महागाई सारखा प्रॉब्लेम नियंत्रित करण्यासाठी बेरोजगारीच्या समस्येचा किंवा बेरोजगारी समस्या वाढणार नाही हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे रोजगाराचा बळी देऊन इन्फ्लेशन नियंत्रित करणं हे लर्नर यांना मान्य नाहीये. काय होतं, ज्यावेळेला महागाई नियंत्रण करण्यासाठी सरकार ज्यावेळेला
आपल्या महागाई जेव्हा निर्माण होते त्यावेळेला प्रामुख्याने ती अर्थव्यवस्थेमध्ये मागणी अतिरिक्त होते म्हणून निर्माण होते असं म्हटलं जातं. मग मागणी नियंत्रणासाठी सरकार आपले खर्च कमी करतं. सरकारनं खर्च कमी केले की गुंतवणुका कमी होतात किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांची मागणी आणखीन कमी होते आणि मागणी कमी झाली की गुंतवणुका कमी होतात आणि गुंतवणुका कमी झाल्या की काय होतं, अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार संधी कमी व्हायला लागतात. त्यामुळे महागाई नियंत्रित करत असताना रोजगार संधींचा बळी जातो. हे तत्व असं म्हणते. या तत्वाच्या पाठीमागे पहिला नियम असा आहे की सरकारनं अशा प्रकारे मागणी कमी होईल अशी कोणती कृती करू नये. अर्थव्यवस्थेमधली मागणी कायम सातत्याने वाढत राहिली पाहिजे. त्यासाठी सरकारनं आपले खर्च वाढवावेत. महागाई नियंत्रणासाठी सरकारनं आपलं करविषयक धोरण वापरावं. सरकारनं खर्चविषयक धोरण वापरू नये, पहिला नियम. दुसरा नियम, द गव्हर्नमेंट शाल मेंटेन दॅट रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इंड्युसेस द ऑप्टिमम अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट. अर्थव्यवस्थेमध्ये पर्याप्त गुंतवणुका राहतील अशा प्रकारचा व्याजदर अर्थव्यवस्थेमध्ये मेंटेन केला पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये पर्याप्त गुंतवणुका राहतील अशा प्रकारच्या व्याजदर अर्थव्यवस्थेमध्ये सरकारनं नियंत्रित केला पाहिजे की तेवढा व्याजदर अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण केला पाहिजे. प्रत्येक अर्थव्यवस्थेला एक विशिष्ट गुंतवणुकांची पातळी असणं आवश्यक आहे की विशिष्ट गुंतवणुकांच्या पातळी टिकून राहिली पाहिजे. ओके, त्यापेक्षा गुंतवणूक खाली गेल्या तर अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी सारख्या समस्या निर्माण होतात आणि बेरोजगारीमधून पुन्हा मागणी कमी होते आणि अर्थव्यवस्था मंदीकडे जाते. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुका टिकून राहिल्या पाहिजेत. प्रत्येक अर्थव्यवस्थेला एक पर्याप्त स्वरूपाच्या गुंतवणुकांची पातळी असली पाहिजे किंवा टिकून राहिली पाहिजे आणि त्या गुंतवणुका टिकून राहायला हव्या असतील तर अर्थव्यवस्थेमध्ये एक विशिष्ट व्याजदर टिकून राहायला पाहिजे. ओके, त्यामुळे हे करण्यासाठी बाय बॉरोविंग मनी when it wishes to raise the interest rates and by lending money or repaying debt when it wishes to lower the interest rates. सरकार हे व्याजदर कसे नियंत्रित करू शकते? जेव्हा सरकारला असं वाटतं की इंटरेस्ट रेट वाढलेत तेव्हा सरकार पैसे लोकांकडून स्वतःकडे कर्जावर घेऊ शकते. सरकारला असं वाटतं की इंटरेस्ट रेट जास्त झालेत आणि इंटरेस्ट रेट व्याजदर वाढल्यामुळे सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुका कमी होत आहेत. गुंतवणूक करायला उद्योजक तयार होत नाहीत कारण गुंतवणुका महाग पडत आहेत असं ज्यावेळेला वाटतंय सरकारला. त्यामुळे हे व्याजदर कमी करण्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे? सरकारनं स्वतः अर्थव्यवस्थेमधून कर्ज उचलावीत. सरकारनं कर्ज उचलली की अर्थव्यवस्थेमध्ये काय होईल? गुंतवणुकांसाठी उपलब्ध असणारा पैसा कमी होईल. ओके, आणि त्यामुळे आपोआपच इंटरेस्ट रेट्स ज्यावेळेला इंटरेस्ट रेट वाढवायचे असतील, थोडं उलट बोललो मी, ज्यावेळेला इंटरेस्ट रेट वाढवायचे असतील अर्थव्यवस्थेमध्ये इंटरेस्ट रेट कमी झाले असं वाटतंय सरकारला आणि हे इंटरेस्ट रेट थोडेसे वाढले पाहिजेत असं वाटतंय कारण त्यामुळे गुंतवणुका कमी होतील. इंटरेस्ट रेट्स कमी झाल्या तर गुंतवणुका कमी होणार, ते होऊ नये. मग अशा वेळेला इंटरेस्ट रेट वाढले पाहिजेत असं ज्यावेळेला सरकारला वाटेल तेव्हा सरकारनं काय केलं पाहिजे? स्वतः कर्ज घेतली पाहिजेत लोकांकडून आणि स्वतः ज्यावेळेला सरकार कर्ज घ्यायला जाईल त्यावेळेला कर्जांना मागणी वाढेल आणि मागणी वाढली की आपोआपच व्याजदर पण वाढायला मदत होईल. म्हणजे खाजगी उद्योजकांच्या बरोबरीनं सरकारनं स्वतः कर्ज जर उचलली तर गुंतवणूक योग्य निधींना मागणी वाढेल आणि गुंतवणूक योग्य निधींना मागणी वाढली की व्याजदर वाढतील. त्यामुळे व्याजदर वाढवायचे असतील तर सरकारनं कर्ज घेतली पाहिजेत. ओके, व्याजदर अर्थव्यवस्थेमध्ये कमी व्हावेत असं वाटत असेल तर सरकारनं स्वतः कर्ज द्यावीत किंवा पूर्वी घेतलेल्या कर्जांची परतफेड करावी. ओके, व्याजदर जर कमी व्हायचं सरकार वाटतं सरकारनं स्वतः कर्ज द्यावीत किंवा पूर्वी घेतलेल्या कर्जांची परतफेड करावी की जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त स्वरूपात पैसे येतील आणि त्यामुळे व्याजदर वाढलेले व्याजदर कमी व्हायला मदत होऊ शकेल. ओके, आणि तिसरा आणि शेवटचा नियम तो म्हणजे द गव्हर्नमेंट प्रेस शाल प्रिंट एनी मनी दॅट मे बी निडेड टू कॅरी आउट रूल 1 and 2. पहिला आणि दुसरा नियम जो आहे त्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी जर अतिरिक्त पैसे छापावे लागत असतील तर ते पैसे सरकारनं छापावेत असा तिसरा नियम सांगतो. सरकारनं या नियमाचा अर्थ असा होतो की सरकारनं तुटीचा अर्थसंकल्प मांडण्यास अजिबात मागे पुढे पाहू नये. तुटीचा अर्थसंकल्प मांडावा आणि ती तूट भरून काढण्यासाठी कितीही पैसे छापावे लागले तरी ते छापावेत. त्यातून महागाई निर्माण झाली तर महागाई राजकोष धोरण वापरूनच नियंत्रित करता येईल. त्यासाठी सरकारला टॅक्सेशन पॉलिसी वापरता येईल. ओके, त्यामुळे तिसरा नियम असं सांगतोय कार्यात्मक वित्ताचा की सरकारनं
नवीन पैसा छापायला मागे पुढे पाहू नये. हे कार्यात्मक वित्ताचा या 3 नियमांवर आधारित आहे. ओके, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की हे कार्यात्मक वित्ताचं तत्व अर्थव्यवस्थेमध्ये राजकोषीय धोरणाचं महत्त्व अधोरेखित करते. एक प्रकारे राजकोषीय धोरण हे चलनविषयक धोरणापेक्षा पुढे असलं पाहिजे, एक पाऊल पुढे असलं पाहिजे असं हे सांगत आहे. एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये चलनविषयक धोरणाची भूमिका फारशी महत्त्व न देता अर्थव्यवस्थेमध्ये राजकोषीय धोरणाला महत्त्व दिलं जावं अशा प्रकारची मांडणी या तत्वामध्ये केली गेली. 1960च्या दशकामध्ये त्या विचारांवर खूप मोठी टीका केली गेली आणि त्यामध्ये प्रामुख्याने जी टीका केली गेली ती कार्यात्मक वित्तावरची टीका होती. ओके, त्यामुळे कार्यात्मक वित्तावर पुढच्या कालखंडामध्ये टीका केली गेली. परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये मात्र संपूर्ण जगानं हे तत्व अवलंबण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत केन्सच्या विचारांनाच अवलंबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यानंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहतो जगभरची जवळजवळ सर्वच सरकारं नेहमी तुटीचा अर्थसंकल्प मांडताना दिसतात, म्हणजेच या कार्यात्मक तत्वाची अंमलबजावणी करताना दिसतात. आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यात्मक वित्त ही संकल्पना समजावून घेतली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा नाही हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये कृपया कळवा. आपण हा व्हिडिओ पाहिलात, धन्यवाद.